नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये अतुल अरुण दाते यांना आमंत्रित केलेलं आहे। सर मनपूर्वक स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये। आणि आज सगळा तुमचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे तुमचं थोडं माणिक एंटरटेनमेंट बद्दल सुद्धा बोलूया आणि सारेगमचा दिवस सुद्धा आपण या मुलाखती दरम्यान उलगडून घेणार आहोत। पण सुरुवातीला मी वडील आणि आजोबा यांच्याबरोबर तुमचं नातं कसं होतं, आई म्हणजे आजोबा वडील आणि तुम्ही हे उलगडून थोडंसं आम्हाला सांगा, आम्हाला फार उत्सुकता आहे। आजोबा माझे गेले तेव्हा मी फारच लहान होतो। अच्छा, जेमतेम 3-4 वर्षाचा असेल। ओहो, त्यामुळे फार माझं त्यांचं म्हणजे त्या काळात सुद्धा खूप जवळीक होती, कारण आम्ही सगळेच एकत्र राहायचो। पण त्यांचा सहवास मला जेवढा हवा होता तेवढा नाही लाभला। पण बाबांबरोबर तर नक्कीच, म्हणजे बाबांचा खूप मोठा जीवन प्रवास मी बघितलाय। आणि मला असं वाटतं की मला जर कोणी प्रश्न विचारला की तुमचे वडील इतके मोठे कलाकार होते, अनेक लोक विचारतात, मी म्हणेन की माझे वडील जितके मोठे कलाकार होते त्याच्यापेक्षा तो माणूस म्हणून जास्ती मोठा होता। कारण त्यांच्याकडून इतकं शिकायला मिळालं। मी तर स्वतः गात नाही, त्यामुळे गाण्यामध्ये काही शिकायचा प्रश्न येत नाही, पण एक माणूस म्हणून कसं असावं आणि कसं घडावं, आणि त्यांनी काही मुद्दामून शिकवलं नाही कधी, पण त्यांच्या आचरणातूनच आणि त्यांच्या सगळ्या विचारातूनच शिकलो मी जे काही शिकलो। आणि आज मी जे काही चांगलं करत असेल ते सगळं माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत। आणि मी नेहमी सांगतो लोकांना की सगळं जे चांगलं आहे ते त्यांचं आहे, त्याच्यात काही कमतरता असेल तर ती माझी एकट्याची। आणि कसं आहे, आम्हाला गायक अरुण दाते माहिती आहेत, पण वडील अरुण दाते हे माहिती नाही। म्हणजे कसे असतील घरात तुमचं वातावरण, कारण सामान्य माणसाला एक उत्सुकता असते ना की कलाकाराचं आयुष्य कसं असतं, आणि त्यांनी तुमचा कधी अभ्यास घेतला का किंवा शाळेत सोडायला आले होते का? मला तरी आठवत नाही। बाबांनी अभ्यास घेतला, मॅथमॅटिक्सचा अभ्यास घ्यायचा मला आठवत, आणि शाळेत सोडायला मला फार मोठा झाल्यानंतरचं आठवत नाही, पण लहानपणी एक दोनदा आलेले आठवत आहेत। पण ते त्यांच्या कामामध्ये त्यांच्या रेकॉर्डिंग्समध्ये इतके बिझी होते, कारण बाबा स्वतः टेक्सटाईल इंजिनियर होते, त्यामुळे त्यांनी जन्मभर जॉब पण केला, जवळ 32 वर्ष, आणि गाणं केलं। त्यामुळे ते जेव्हा टेक्सटाईलच्या टूरवर असायचे तेव्हा त्या कामात असायचे, आल्यानंतर मग रेकॉर्डिंग कार्यक्रम असं सुरू व्हायचं। त्यामुळे त्यांना तसा फार वेळ कमी मिळाला, कारण त्यांच्या करिअरची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली ती शुक्रताराने, पहिलं मराठी गाणं त्यांचं। आणि त्याच्यानंतर ते इतके बिझी झाले ऍज अ सिंगर पण, कारण त्या भावसंगीताच्या युगामध्ये एक नवीन आवाज आला आणि तो लोकांना इतका भावला की लोकांनी ते ऍक्सेप्ट केला, आणि प्रत्येक चांगलं गाणं त्याच्यानंतर त्यांना मिळत गेलं। आणि त्यांची एक अट असायची फक्त की कविता चांगली असेल तरच मी गाईन, आणि त्यांनी ते पाळलं शेवटपर्यंत। म्हणून जास्तीत जास्त गाणी त्यांनी पाडगावकरांची गायली, आणि यशवंत देव, श्रीनिवास खळे, मंगेश पाडगावकर, रघुनाथ मंगेशकर, हे कॉम्बिनेशन खूप गाजलं। त्या चांगलं संगीताची जाण असलेले संगीतकार बाबा आणि पाडगावकर असं कॉम्बिनेशन सतत आपल्याला बघायला मिळालं। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याकडून मी काय शिकलो, तर मुळात फक्त चांगले कवी, चांगले संगीतकार, चांगले वादक यांच्यावर काम करावंच, पण तो माणूस चांगला आहे की नाही पण बघायला पाहिजे, हे त्यांनी त्यांच्या दृष्टीने बघायला शिकवलं। आणि म्हणून मला पण आजही माझा अगदी साऊंड इंजिनियर असला तरी तो मला माणूस म्हणून चांगला लागतो। अच्छा, त्यांनी फार फरक पडतो तुमच्या कार्यक्रमात आणि सगळ्याच गोष्टीमध्ये। बरोबर, नक्कीच। आणि तुमची मुलाखत खरं तर आहे, पण अरुणजींशिवाय ही मुलाखत पूर्णच होऊ शकत नाही, कारण एका प्रत्येक वाक्यावर तुमचं बाबांविषयीच्या सगळ्या आठवणी फुलत जात आहेत आणि आठवत जात आहेत। मला तेच विचारायचं की जेव्हा गाणं म्हणजे ते जेव्हा गायला जायचं तेव्हा घरी सुद्धा एक मैफल रंगत असेल, जेव्हा हे सगळं कलाकार तुमच्या घरी येणं जाणं असेल, नाही का? मग असे लहानपणी किंवा थोडं मोठं झाल्यावर कोणत्या कलाकारांना तुम्ही घरी पाहिलं, घरी सहवास? सगळेच, म्हणजे मंगेशकर फॅमिलीला पाहिलं, रघुनाथ काकांना पाहिलं, श्रीनिवास खळे, यशवंत देव, मंगेश पाडगावकर, अनिल मोहिले, कितीतरी, म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत, इतके मोठे, आशाताई, खूप आमच्याकडे कलाकार यायचे। आणि ते बाबांचे जवळचे मित्र किंवा एक फॅमिली मेंबर म्हणून यायचे।
त्यांनी कोणी कधी असं आम्ही फार मोठे आहोत आणि म्हणून येतोय असं नाही केलं. तसं असतं तर बाबांनी त्यांना बोलवलं पण नसतं बहुतेक मला असं वाटतं. कारण बाबा कलाकाराला मान देणारे कलाकार होते, माणसाला मान देणारे कलाकार होते. त्यामुळे मला खूप बघायला मिळालं. मला सहवास खूप, कारण काय व्हायचं की आता रेकॉर्डिंग आहे किंवा कार्यक्रम आहे असं म्हटलं तर रिहर्सल्स व्हायच्या. तो काळ असा होता की विदाऊट रिहर्सल कार्यक्रम करायचाच नाही. म्हणजे बाबांचे जे अनेक कार्यक्रम वाजवलेले वादक आहेत ते आज सुद्धा बाबांबद्दल म्हणतात की दाते साहेबांनी शुक्रताराचे 3,500 कार्यक्रम केले तर त्याच्यासाठी किमान 3,000 रिहर्सल केले असतात. म्हणून ते गाणं 53 वर्ष टिकलं. तर ते सगळं बघायला मिळालं की रिहर्सलला कसं, म्हणजे मी तर हे पण बघितलंय की समजा एखाद दिवशी नाहीये म्युझिशियन कोणी तर बाबा स्वतःची गाणी घेऊन बसायची वॉकमनवर आणि रियाज करत बसायचे. म्हणजे इतकं होतं. एकदा मी रात्री सारेगामा करायचो तर मी रात्री 2 वाजता उशिरा शूटिंगवरून आलो आणि बघितलं तर आवाज येतोय रियाजाचा. तर बाबा रियाज करत बसले होते रात्री 2 वाजता. तेव्हा तर काही हिंमत नव्हती विचारायची. पण सकाळी मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही काल इतक्या उशिरा रियाज करत होता. तर त्यांनी मला उत्तर जे दिलं ना ते आजच्या पिढीने ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले अरे माझा काल सकाळचा रियाज झाला नव्हता म्हणून मी उशिरा बसतो. म्हणजे विदाऊट रियाज गाणं होतच नाही तुमचं. हे पटतच नाही काही लोकांना आजच्या. मला तर काही गायक गायिका असे भेटतात की कधीतरी बोलण्यामधून विषय येतो की तुम्ही कोणाकडे शिकताय का गुरूंकडे. नाही, झालं आमचं शिकून. त्यांचं 25-30व्या वर्षी गाणं शिकून झालेलं असतं. आणि माझ्या वडिलांचे गुरुजी के महावीर म्हणून खूप मोठा माणूस, ते बाबांच्या जवळजवळ 55-60 वय असताना गेले मध्ये. आणि ते गेल्यानंतर 2 महिन्याच्या आत बाबांनी दुसरा गुरु केला. की गुरु हा किती महत्वाचा आहे. तोच आपल्याला सांगू शकतो की आपण जे गातोय जे करतोय ते करेक्ट आहे की नाही. हे आज कोण मुलांना समजवणार. फार मोठी गोष्ट. मला असं वाटतं लोकांनी ही खूप लक्षात ठेवावी. हो, नक्कीच. आणि आजोबा म्हणजे रामूभैया दाते हे सुद्धा स्वतंत्र मैफिली सगळ्या कलाकारांच्या आयोजित करायचे ना. तर त्याविषयी म्हणजे मध्य प्रदेश काही ऐकलंय मी. कारण इंदोरमध्ये आमचे 4 पिढ्या बेसिकली आम्ही दाते म्हणजे कोकणातले होत, राजापूर. पण बहुधा 150 वर्षापूर्वी वगैरे काही कारणास्तव हे लोक मध्य प्रदेशमध्ये आले, इंदोरला आले. आणि मग त्याच्यानंतर माझे पणजोबा, माझे खापर पणजोबा, माझे आजोबा, माझे वडील आणि मी, आमचा सगळ्यांचा जन्म इंदोरचा आहे. तर पण इंदोरला त्यांचं इतकं नाव होतं. म्हणजे ते स्वतः जज होते, लेबर कोर्टाचे जज होते, हायकोर्टाचे जज होते. आणि त्यांनी माझ्या मते कुठल्याही गोष्टीपेक्षा संगीतावर जास्त प्रेम केलं. अक्षरशः स्वतःचं आयुष्य उधळून टाकावं ना तसं केलं त्यांनी. कोण कलाकार असा मी ऐकलंय बाबांकडून की असा कुठलाही कलाकार नव्हता हिंदुस्थानात जो आमच्याकडे येऊन गायला नाही किंवा वाजवलं नाही त्यांनी. बेगम अख्तर, कुमार गंधर्व, असे खूप, भीमसेनजी, खूप मोठे मोठे कलाकार, वसंतराव देशपांडे, त्याच्यानंतर किशोरीताई अमोणकर, सगळेच मोठे कलाकार आमच्याकडे येऊन गायचे. आणि त्यांना ते इंदोरला आले समजा एखाद्या कार्यक्रमासाठी तर त्यांना पहिले आजोबांकडे जायचं असायचं. म्हणजे एक किस्सा आहे मी ऐकला की बेगम अख्तर एकदा कार्यक्रमासाठी आल्या आणि तेव्हा ते होळकर स्टेट होतं, राजांचं स्टेट होतं, मराठी राजे होते तिकडे. म्हणून इंदोरला मराठी लोक मॅक्झिमम सेटल झाले. त्यांच्या फॅमिलीतले. तर तेव्हा त्यांचा कार्यक्रम बेगम अख्तरांचा तिकडे होता. पण त्या ट्रेनमधून उतरल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की दाते साहब कहाँ है. तर त्यांना कोणीतरी सांगितलं की उनका ऍक्सिडेंट हुआ है तो वो हॉस्पिटल में है. तर ही बाई हार्मोनियम तबला घेऊन तिकडे पोहोचल्या हॉस्पिटलमध्ये. आणि आजोबांना बघितलं तर आजोबा म्हणाले की मैं माफी चाहता हूँ, इस बार आपको घर नहीं बुला सकता क्योंकि मेरी हालत अभी ऐसी है. तर ती बाई म्हणाली की क्या फरक पडत आहे. तिने हॉस्पिटलमध्ये मैफिल केली आजोबांसाठी. आणि हे त्या काळातले सगळे लोक आजही सांगतात की असं आम्ही कधी ऐकलंच नाही आयुष्यामध्ये. मी पण बहुधा कधी ऐकलंच नसतं आणि आज प्रेक्षकांना सांगायचा मोका आलाय. तर सच्च्या कलाकाराला जर त्याचा खरा चाहता भेटला तर तो त्याच्यासाठी वाटेल ते करतो. इव्हन म्हणजे जसं चाहता करतो त्यांचा ऑडियन्स करतो तसं कलाकार पण करतो. त्या काळचे कलाकार तरी असे होते.
आणि म्हणून किती मैत्री, किती प्रेम आणि ऋणानुबंध. खरंच नाही, एखादी व्यक्ती आपलं गाणं ऐकणारी, असं आजोबांच्या बाबतीत म्हणायचं की असा गाणं ऐकणारच नाही झाला. पी.एल. देशपांड्यांनी तर म्हटलंय की रामूभैया दाते हे गाणं कसं ऐकावं याची युनिव्हर्सिटी होती. गाणं कसं ऐकावं हे त्यांनी शिकवलं लोकांना, म्हणून त्यांना रसिकाग्रणी रामूभैया दाते असं म्हणायचे. हो, नक्कीच. या सगळ्या दाते घराण्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं तुमच्याकडून. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या गप्पा पुन्हा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये अतुल अरुण दाते यांच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये अतुल अरुण दाते यांच्याशी संवाद साधतोय. थोडं मैफिलींविषयी बोललो आणि अरुणजींविषयी आपण अधिक बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमचा या क्षेत्राकडे प्रवास कधी सुरू झाला? खरं मी ऍक्सिडेंटली इथे आलो, पण तो ऍक्सिडेंट फार सुखद होता असं मला वाटतं. कारण माझं बिझनेस मॅनेजमेंटचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी काय करावं, नोकरी करावी, जे टिपिकल आपण विचार करतो, ह्या विचारात असताना मला झी टीव्ही मधून ऑफर आली. झी म्युझिक त्यांचं चॅनल सुरू होत होतं, तर त्याच्यासाठी ऑफर आली. कारण त्याच्या आधी मी माझ्या ग्रॅज्युएशन वगैरे नंतर काही म्युझिक कंपनीमध्ये काम केलं होतं. म्हणजे झी असो, झी नंतर आली, पण त्याच्या आधी विनर्स टिप्स असो, हे सगळं. तर त्यांना असं जाणवलं की अरे, ह्या माणसाला आपण घ्यायला पाहिजे, कारण त्याचं बॅकग्राऊंड, वैयक्तिक बॅकग्राऊंड पण म्युझिकचं आहे आणि त्यांनी म्युझिक कंपनीमध्ये पण कामं केली. म्हणून बहुधा मला झी म्युझिकनी बोलवलं. आणि त्या दरम्यान अंताक्षरी चालू होतं झीवर, आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू अंताक्षरीमध्ये काम करत जा, कारण सारखं हे म्युझिकल आहे एकतर, आणि आम्हाला बऱ्याच वेळा सेलिब्रिटीज लागतात, तर तुझी ओळख आहे तर तू आपण त्यांना बोलवूया. मग मी अंताक्षरी काही काळ केलं, पण नंतर सारेगम करायची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा प्रोग्राम डिझाईन करायचा आहे, आणि असा प्रोग्राम आहे की नवीन चांगल्या गाणाऱ्या कलाकारांसाठी. अंताक्षरी कसं होतं की तुम्हाला गाणी किती येतात आणि तुम्ही पटकन कशी धडाधड गाणी म्हणू शकता, याच्यावरचा कार्यक्रम आहे. पण सारेगम तसा नव्हता की तुम्हाला उत्तम गाणे येत असेल तर तुम्ही आमच्याकडे या, असं होतं ते. आणि ते इतकं सक्सेसफुल झालं की मला असं वाटतं की सारेगमानी एक पायंडा पाडला हिंदुस्थानामध्ये, आणि जवळजवळ प्रत्येक चॅनलवर त्या धर्तीवरचा कार्यक्रम त्यानंतर सुरू झाले. आणि मला खूप आनंद वाटतो की याच्यात माझा एक मोठा वाटा होता सारेगामामध्ये. सोनू निगमला मी आणलं, कारण सोनू निगम हा इतका कमालीचा कलाकार होता, तेव्हा तो लोकांना माहित नव्हता फार, पण माझ्या नजरेत तो आला आणि मी सजेस्ट केलं त्याचं नाव. मी आणलं म्हणजे मी सजेस्ट केलं, शेवटी घेणं झी टीव्हीच्या हातात होतं. पण तो इतका सक्सेसफुल राहिला. तो हिंदीमध्ये, नंतर पल्लवी जोशी मराठीमध्ये, यांनी कमाल केली. कारण मुळात सोनू तर गायकच होता, पण पल्लवीला सुद्धा खूप जाण गाण्याची होती. तिची आई स्वतः गायची, गाणं शिकवायची, त्यांच्याकडे गाण्याचे क्लासेस व्हायचे. आणि हे भाऊ बहीण संगीतामध्ये बुडलेले लोक आहेत, तर त्यामुळे ती शी वॉज द राईट चॉईस फॉर मराठी. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही विचार केलात, सारेगमा म्हटलं तर तुम्हाला मराठीमध्ये पल्लवी आणि हिंदीमध्ये सोनू निगम, ही दोनच नावं ऍज अँकर म्हणून लक्षात राहतात. आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये ते टॅलेंट होतं. मी फक्त त्यांची नावं सजेस्ट केली, पण ते त्यांनी किती खरं ठरवलं. मला असं वाटतं की इतके चांगले लोक या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याच्यानंतर निवेदनावर किती काम झालं. मी तर म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये निवेदन करावं असं वाटायला लागलं लोकांना. खरंच आहे, फार मोठी गोष्ट. नंतर नक्षत्रांचं देणं वगैरे हे सगळे कार्यक्रम आले, पण मेन सुरुवात ही सारेगमपासून झाली. आणि मग जेव्हा मला जाणवलं की अरे आपण आले त्या सारेगम, हो बाप रे, आज जे सेटल्ड आहेत, आज जे नावं घेऊन वरती गेलेत, त्याच्यातली अवधूत गुप्ते काय, स्वप्नील बांदोडकर काय, वैशाली सामंत काय, खूप लोक. तर मला असं वाटतं की या सगळ्यांनी मला बरंच काही दिलं. आणि मी दुसरीकडे कुठेही न जाता या क्षेत्रात रुळलो. आणि देवाचे बहुतेक अशी इच्छा होती की अरुण दात्यांच्या मुलांनी या क्षेत्रात काहीतरी करावं. गात नाही तर ठीक आहे, पण गाणाऱ्यांना मदत करावी, चांगलं बोलणाऱ्यांना मदत करावी, अशा क्षेत्रांनी मला या क्षेत्रात ठेवलं देवाने. आणि मी काय माझ्या वडिलांचे आभार मानतो नेहमी की
त्यांनी मला जमिनीवर, मी माझ्या वडिलांना इतक्या जमिनीवर बघितलंय की मला बरेच लोक म्हणतात, अहो तुम्ही इतकं चांगलं तुम्ही बोलता किंवा तुम्ही इतकं मोठे मोठे कार्यक्रम करता, पण तुम्ही किती जमिनीवर आहात. तर मी त्यांना म्हणतो, अरे तुम्ही माझ्या वडिलांना नाही बघितलं, ते इतके मोठे कलाकार होते तरी सुद्धा किती जमिनीवर होते. तर माझ्या मते कुठल्याही कलाकारांनी पहिले इथे राहायला शिकावं खाली, मग वरचा विचार करावा. तुम्ही जितके खाली रोवून असाल तितकेच वरती जाऊ शकता, हे मला शिकायला मिळालं. मगाशी बोलताना मंगेशकर कुटुंबीय यांच्याशी तुमचा अगदी फार जवळचा संबंध होता, तर ते त्यांच्या घरी जाताना किंवा ते जेव्हा तुमच्या घरी यायचे तेव्हा कसा एक तो त्या सगळ्या गोष्टी ऐकायला नक्की ते एक वलय वेगळंच होतं. मंगेशकर म्हटल्यावर इतर कलाकारांना कोणाला भेटणं ही सुद्धा मोठी गोष्ट असायची, पण मंगेशकरांपैकी कोणाला भेटणं ही फारच मोठी गोष्ट असते. कारण की नेहमी आपण त्यांना भेटत नाही, त्यांच्याशी फार कधी बोलणं होणं तर शक्य नाही. बाबांचं व्हायचं, पण म्हणजे बाबा तर म्हणायचे की मला लताबाई किंवा आशाबाईंबरोबर गाताना असं वाटतं की श्रीकृष्णाचं चक्र असतं ना, ते मला त्यांच्या भोवती दिसतं. असं ते काहीतरी वेगळंच वलय त्यांचं होतं. तर मलाही तसंच जाणवलं नेहमी की ह्या दोघी स्पेशली देवींना बघितल्यावर तुम्ही डायरेक्ट नतमस्तकच होता. कारण आपल्याकडे काय जगात मी तर म्हणतो असे आवाज झालेच नाही, आणि ते आपलं भाग्य आहे की आपले ते हिंदुस्थानातले आवाज आहेत. त्यामुळे हृदयनाथजींचं आणि वडिलांचं तर मैत्र खूप होतं. खूप गाणी त्यांनी एकत्र केली, खूप कार्यक्रम त्यांनी एकत्र केले. बाबांचं जेव्हा शुक्रतारा पॉप्युलर झालं तेव्हा बाबांनी स्वतःचे कार्यक्रम सुरू केले. तर वर्षभरानंतर हृदयनाथ काकांना कळलं की अरे हा कार्यक्रम करतोय, चांगले करतोय, तर आपण पण याच्यात भाग व्हायला पाहिजे. म्हणून हृदयनाथ काकांनी बाबांना विचारलं की मी पण याच्यात गातो, आता आपण एकत्र मिळून गाऊ. म्हणून हृदयनाथ काका, उषाताई आणि बाबा असं तो भावसरगम कार्यक्रम बाबांनी केले. आणि काही काळानंतर मग बाबांनी स्वतःचे कार्यक्रम गाणी पॉप्युलर व्हायला लागली, म्हणून मग त्यांनी म्हटलं की आता मी स्वतंत्र कार्यक्रम करतो आणि तू स्वतंत्र. मग एका बाजूला शुक्रतारा झाला, एका बाजूला भावसरगम. किती छान. आणि तुम्ही आता नवा शुक्रतारा जवळजवळ आता 100कडे वाटचाल होते, 100च्या प्रयोगाकडे. तर नवा शुक्रताराचा प्रवास कसा, म्हणजे तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि ती तुम्ही? संकल्पना काय, ते सगळं बाबांचंच आहे. मला असं जाणवलं एका क्षणाला की बाबांचे कार्यक्रम बंद झालेत, तर काय करावं आपण. तर मला खूप लोकांनी हे पण सांगितलं की हा इतका मोठा ब्रँड आहे, तू बंद नको करू, हा चालू ठेव, लोकांना दातेसाहेबांची गाणी ऐकायची आहेत. तर मला तेव्हा विश्वास नाही वाटला की हो, म्हणजे बाबा नसताना काय कार्यक्रम करायचे, म्हणजे हा विचार आला मनात पहिले. पण दुसऱ्या क्षणाला हाही विचार आला की नाही, आपली जबाबदारी आहे की आपण जर काही करू शकलो तर आपण तो कार्यक्रम चालू ठेवायचा. आणि म्हणून मी बाबांना विचारलं, म्हटलं असं असं मला कार्यक्रम करायचा आहे, तर काय करू. भाऊ म्हणे तू कर, पण तू गात नाहीस, तो कोणाला घेणार. म्हणून मग मी त्यांना मंदार आपटेचा आवाज ऐकवला घरी बोलवताना, आणि त्यांना तो आवाज इतका आवडला की त्यांनी मला सांगितलं की ह्या मुलाला घे आणि ह्या मुलाला घेऊनच तू नवा शुक्रतारा कर. त्याच्यानंतरचा किस्सा असा आहे की बाबा परत विसरायला लागले होते आणि त्यांना अल्झायमर झाला होता. पण मंदार जर घरी आला तर ते त्याच्याकडे बघून म्हणायचे की हा आपला नवा शुक्रतारा, तेवढं आठवायचं त्यांना बरोबर. आणि मंदार किती भाग्यवान. अरे नाही, मंदार भाग्यवान. आणि मंदारनी पण, तो सुद्धा आजच्या काळातला जमिनीवर असलेला कलाकार आहे. मला असं वाटतं की म्हणून बहुतेक बाबांना काय दिसलं त्याच्यामध्ये, गायक तर उत्तम होता, पण त्यांचा बहुतेक मंदारचं अंतर्मन त्यांनी ओळखलं असावं की हा माणूस चांगला आहे, याला घे. किती करेक्ट त्यांची सिलेक्शन होतं. आणि म्हणून आज आम्ही इतर कार्यक्रम पण खूप करतो, पाडगावकरांवर, यशवंत देवांवर, इतर संकल्पनांवर. पण शुक्रतारा आम्ही तो जिवंत ठेवण्याचं भाग्य मला लाभलं, मला मंदारला आणि आता पल्लवीला. आणि आम्ही तो जिवंत ठेवलाय. 95 कार्यक्रम झालेत. आता याच वर्षी बहुधा 100 आम्ही गाठू. नक्कीच. आणि हा कार्यक्रम करतानाच्या काही आठवणी, म्हणजे मैफिलींमधल्या काही आठवणी आहेत का? खूप आहे तो, कारण खूप ठिकाणी केलं, इंडियाच्या बाहेर पण केलं. गोव्याला आम्ही खूप कार्यक्रम केले. गोवा आणि पुणे या 2 ठिकाणी आम्ही मॅक्झिमम. तर खूप आठवणी आहेत. एकतर खूप लोक आम्हाला येऊन सांगतात की दातेसाहेब आमच्या मनातून गेलेच नाहीत कधीच, त्यामुळे तुम्ही फार बरं केलं की हा कार्यक्रम चालू ठेवला.
नाही तर आम्हाला ऐकायला मिळालं नसतं. म्हणजे एखाद दोन गाणी कधीतरी कोणी म्हणतं कार्यक्रमातून बाबांच्या, पण संपूर्ण बाबांचा कार्यक्रम शुक्रतारा या नावाने करायचं भाग्य मला लाभलं. बाबांनी ती त्याला म्हणतात की तो वारसा माझ्याकडे दिला आणि मी तो पुढे नेतोय. आणि खूप वेळ येऊन लोक येऊन मला वही दाखवतात की दादूसाहेबांची आम्ही सही घेतली होती 10-20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी फोटोग्राफ आम्ही काढले. मला ते भरून येतं, कारण ऑडियन्स तुम्ही काय करताय बघायला येता आता नेक्स्ट पिढी. आणि जेव्हा ती दाद मिळते ना, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट जगात काही नाही की आपल्या वडिलांनी जे काम केलं ते आपण पुढे नेतोय आणि ते लोकांना जवळजवळ तितकंच आवडतंय. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही. त्या पिढीतले खूप लोक येतात आणि ते आठवणी सांगतात, ते त्यांच्या आठवणी सांगतात की दातेसाहेब आले होते या गावी, या शहरात, आमच्याकडे आले होते. आम्ही त्यांना म्हटलं येता का घरी, तर ते 1 मिनिटात तयार झाले. म्हटलं ते तसेच होते हो. म्हणून ते त्यांचं नाव कलाकार म्हणून जेवढं मोठं आहे तेवढंच माणूस म्हणून आहे. सगळ्याच कलाकारांची नावं इतक्या वरच्या स्तरावर जात नाही की तो माणूस म्हणून पण तेवढाच मोठा असतो. पण बाबांचं तसंच राहिलं, कारण त्यांच्या वडिलांची शिकवण. आणि मी म्हणतो की काय माझ्याकडे आहे तर माझ्या वडिलांची शिकवण. त्यामुळे आमच्याकडे चांगल्या वागणुकीची पण परंपरा आहे आणि संगीताची पण परंपरा आहे, दोन्ही आहे. संस्कार आणि संस्कृती. आता माणिक एंटरटेनमेंट बद्दल जाणून घ्यायचंय, कारण आपल्याकडे आता मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये बऱ्याच इव्हेंट्स कंपन्या असतात. त्यामध्ये माणिक एंटरटेनमेंट वेगळं कसं आहे आणि माणिक एंटरटेनमेंट हे तुम्ही का, म्हणजे काय उद्देश होता? साधारण 12 वर्षापूर्वी माझी आई बरीच आजारी असायची, तर आई बाबा पुण्याला शिफ्ट झाले होते तेव्हा. तर तेव्हा बरं मी नोकरी करत होतो, तर मला सातत्याने तिकडे जाणं पॉसिबल नव्हतं. तरी मी प्रयत्न करायचो. पण नंतर असं झालं की मी विचार केला की आता आपण नोकरी सोडून काहीतरी वेगळं करूया. म्हणून मग मी पुण्याला असताना बरेच कार्यक्रम बघायला लागलो, रंगमंचीय कार्यक्रम. कारण पुण्याला माझ्या मते मराठीमधले सगळ्यात जास्त रंगमंचीय कार्यक्रम जगातले पुण्यात होता आणि उत्तम उत्तम कार्यक्रम करतात लोक. पण मी ते बघितलं आणि मग मला थोडी निराशा आली की अरे काही लोक फार टिपिकल काम करतात, मग आपण काय वेगळं करूया. म्हणून मग ते करता करता माझी ओळख झाली धनश्री लेले यांच्याशी, जे आज प्रख्यात निवेदिका आहेत. आणि म्हणजे मी तर त्यांना निवेदनाचं इन्स्टिट्यूट मानतो, इतकी ती बाई कमाल काम करते. तर आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूया. म्हणून आमचा पहिला कार्यक्रम होता अभंग रंग लावण्य संघ. तो आम्ही केला. आणि म्हणजे अभंग आणि बैठकीची लावणी एका मंचावर एकत्र. आणि तो धनश्रीनी कमालीचा पेलला. आणि अनिरुद्ध जोशी आणि मुग्धा कराडे यांनी ते गाऊन त्याचं सोनं केलं. त्याच्यानंतर आम्ही महाकवी सावरकर केला. सावरकरांचं कवित्व सांगणारा, त्यांचं साहित्य, त्यांची लेखणी, त्यांची गाणी. म्हणजे तोपर्यंत आपण सावरकर म्हटलं की 1-2-3 गाणी आठवायची, पण सावरकरांनी भावगीत पण लिहिलंय, सावरकरांनी लावणी लिहिली. हे रिसर्च करून धनश्रीने लोकांपर्यंत आणलं. आणि आमचं भाग्य की आम्ही तो कार्यक्रम इतका छान, इतके वर्ष करू शकलो. मागच्या वर्षी आम्ही तो कार्यक्रम 2 वर्षापूर्वी आम्ही तो कार्यक्रम आता थांबवलाय, कारण आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अंदमानला पाठवलं तो कार्यक्रम घेऊन. आणि त्या दिवशी कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि धनश्रीने ठरवलं की सावरकरांचीच इच्छा होती की आपण इकडे येऊन कार्यक्रम करावा, तो आपल्या हातून झालाय, आता आपण हा कार्यक्रम थांबूया. याच्यापेक्षा उंच आपण नाही जाऊ शकत. म्हणून आम्ही तो तात्पुरता तरी कार्यक्रम थांबवला. नाही, पण तो खरंच अजूनही प्रेक्षकांपर्यंत, म्हणजे नक्कीच आवडेल. पण तो आम्हाला फक्त सावरकरांचा कार्यक्रम म्हणजे फक्त पैसा कमर्शियल असं नव्हतं कधीच. मी आणि धनश्रीने हा कार्यक्रम स्वतःचा एकही पैसा न घेता स्वतःचे पैसे टाकून केलेला कार्यक्रम आहे. म्हणजे बहुधा ही एकमेव निवेदिका असावी जिने मला सावरकरांचं जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नव्हते तोपर्यंत तिने एकदाही बिदागी मागितली नाही. ती म्हणाली की होऊ दे तुझं, मग आपण बघू. तर असे लोक आयुष्यात भेटत गेले, त्यामुळे फार म्हणजे आनंद मिळाला सगळ्याच गोष्टीचा. आणि तुम्ही कसं तुम्ही 3 पिढ्या सगळ्याच म्हणजे सगळे माणसं जोडत गेलात. आणि माझ्या मते माणसं तुम्हाला चांगली मिळाली ना तर तुमचं आयुष्य सुखकर होतच. म्हणजे तुम्हाला काम करायला तर माणसं आणखी चांगली मिळाली तर मग काय भाग्य तुमचं. ते नाती तुम्ही टिकवून ठेवली. बरोबर. आणि ते नाती टिकावी लागतात. तुमचा वादक असो, तुमचा साऊंड इंजिनियर असो, तुमचा गायक गायिका, सगळ्यांना एका लेवलवर ठेवावंच लागतं तुम्हाला. आणि ते मुद्दामून
अरे आपल्याला करायला पाहिजे म्हणून ते होत नाही, ते आपोआप झालं तर ते होतं आणि ते समोरच्यालाही जाणवतं. मला असं वाटतं की या सगळे इम्पॉर्टंट घटक आहेत. आपला साऊंड इंजिनियर असो, आपल्या निवेदिका निवेदक असो, गाणारे कुटुंब येते. त्यामुळे त्यांना बाबांनी नेहमी एक शिकवलं की तुम्ही प्रवास कराल, कुठे जायचं तर सगळ्यांनी एका लेवलचा प्रवास करायचा, एका लेवलच्या हॉटेलमध्ये राहायचं. आज तेच करतो आम्ही. गेलो तर सगळे विमानाने, गेलो तर सगळे ट्रेननी, गेलो तर सगळे गाडीनी, आणि एकाच लेवलच्या हॉटेलमध्ये सगळ्यांनी राहायचं. तो भेदभाव करून चालत नाही, कारण प्रत्येकाचं इम्पॉर्टन्स तेवढंच असतं. तुमचा एक वादक जर एका दिवशी नाराज झाला आणि चुकून काही त्यांनी वाजवण्यात गडबड केली तर ते पूर्ण कार्यक्रमावर इफेक्ट होतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळेच कलाकार आहेत. कलाकारांमध्ये छोटं मोठं कोणी नसतं. बाबा नेहमी म्हणायचे की बाबांबरोबर मराठी भावसंगीताचे कार्यक्रम ते करायचे. त्यामुळे अनेक कार्यक्रम तर त्यांनी फक्त तबला पेटीवर केले, कारण तो काळच भावसंगीताचा तसा होता. नंतर मग लोक ऍड झाली, काही 4 लोक व्हायला लागली. तर ते खूप चांगलं एक वाक्य म्हणायचे की आयुष्यामध्ये काय किंवा आयुष्यानंतर काय, 4 लोक पुरतात तुम्हाला उचलून धरायला खऱ्या अर्थाने. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा पुन्हा सुरू ठेवूया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये आज आपण अतुल अरुण दाते यांच्याशी संवाद साधतोय. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात सेलिब्रिटी शो मध्ये अतुल अरुण दाते यांच्याशी आपण संवाद साधतोय. आता A.R. रहमान यांच्याविषयी मोठे संगीतकार त्यांच्याविषयी तुम्ही कार्यक्रम केला आणि तो हैदराबादमध्ये केलात ना, त्याविषयी मला थोडंसं जाणून घ्यायचंय. मी तेव्हा सहारामध्ये काम करत होतो, सहारा टेलिव्हिजन, आणि असं ठरलं की रहमान यांचे 1-2 कार्यक्रम आपण घ्यायचे आणि ते लोकांना दाखवायचे. तर म्हणून बँगलोर, हैदराबाद असे ते कार्यक्रम झाले. तर हैदराबादला मी ह्याच्यासाठी गेलो की त्या कार्यक्रमात लताबाई गाणार होत्या, सोनू निगम गाणार होता, बरेच मोठे मोठे गायक, आणि रहमान बरोबर नेहमीच मोठे लोक असतात, पण तरी सुद्धा लताबाई हे अट्रॅक्शन होतं माझ्यासाठी फार, की लताबाई गाणार तर आपण जायला पाहिजे. तर म्हणून त्या टेलिव्हिजन कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी गेलो. आणि रहमान विषयी तो कलाकार मोठा आहे, तो संगीतकार मोठा आहे माहिती आहे, पण त्यांनी एक असं जेस्टर दाखवलं त्या दिवशी की कमाल. त्या दिवशी एकतर रिहर्सल चालू होती, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. मला आदल्या दिवशी त्यांनी बोलवलं होतं, तर आदल्या दिवशी गेलो आणि रिहर्सल बघत होतो मी. तेवढ्यात साधना सरगम आणि हरिहरन हे 2 जण, रहमानचं एक खूप पॉप्युलर गाणं आहे चंदा रे चंदा, तर त्या गाण्याची रिहर्सल करत होते. आणि मध्येच काहीतरी ते एकदम थांबलं, तर सगळ्यांचं लक्ष गेलं. तर ते म्युझिशियन वाजवता एका म्युझिशियननी कुठेतरी, त्याला आपण बार म्हणतो, एक बार पुढे वाजवलं. तर ते एकदम खटकलं आणि रहमानने हात केला की थांबा. तर हरिहरन म्हणाला की रहमान डोंट वरी, मुझे समझ गया क्या है, मैं करता हूँ. तर रहमान म्हणाले की नाही रिहर्सल मध्ये झालंय तर ते कार्यक्रमात पण होईल, तर परत करा पूर्ण करा. तर मला इतकं आश्चर्य वाटलं, म्हणलं असे इतका मोठा माणूस आहे पण हे किती परफेक्शनिस्ट आहे. आणि हे सगळं चालू असताना पूर्ण कार्यक्रमाची रिहर्सल करणं आदल्या दिवशी, जेव्हा की तो पूर्ण कार्यक्रम चालू होता, सिरीज 5-6 कार्यक्रम इंडियामध्ये ते झाले होते, पण त्याची त्या सगळ्या सिरीजची प्रत्येक वेळेस रिहर्सल करणं. आणि त्या दिवशी ज्या दिवशी रिहर्सल होती त्या दिवशी नॅशनल अवॉर्ड होते आणि रहमानला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, पण ते नॅशनल अवॉर्ड घ्यायला नाही गेले, इथे रिहर्सल केली त्यांनी. हे किती शिकण्यासारखं. आजचे संगीतावर कोण करेल असं. नाही, पहिले पुरस्कार घ्यायला होतं. अच्छा. तर ते आणि लताबाईंचं गाणं होतं, त्यामुळे मला मंगेशकर कुटुंबियातले बरेच लोक होते तिकडे. आदिनाथ मंगेशकर होता, उषाताई होत्या, राधा होती, आणि एक अनिल मोहिले होते, कारण अनिल मोहिलेंशिवाय लताबाईंनी कधीच कार्यक्रम केला नाही. अगदी एक गाणं म्हणायचं असो किंवा पूर्ण कार्यक्रम करायचा असो, तर अनिल मोहिले होते. त्यामुळे असं वाटत होतं की यार आपण घरात कुठेतरी बसतो सगळ्या लोकांबरोबर. तर या सगळ्याचा अनुभव मी असंच म्हणू शकतो की देवानी मला अशा घरात जन्माला घातलं आणि अशा लाईनमध्ये आणलं की हे सगळे अनुभव मी घेऊ शकलो.
रहमान सारखी व्यक्ती मला म्हणून त्या दिवशी वेगळी कळली, याच्यापेक्षा काय मोठं भाग्य असू शकतं. कमाल. किती हेवा वाटतो आम्हाला तुमचा की दाते सरांच्या घरी तुमचा जन्म झाला. कमाल. आणि आता एक कुठल्याही कार्यक्रमाची संकल्पना असेल तर ती तुम्ही कशी मांडावी, म्हणजे त्याचा अभ्यास कसा करता त्याविषयी, म्हणजे कुठला इव्हेंट करायचा म्हणजे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. मुळात तुला सांगतो की मी ना काहीतरी वेगळं करायच्या मार्गावर असतो नेहमी. मला जर टिपिकल काम नाही करता येत, ऑर्केस्ट्रा नावाचा शब्दच माझ्यासाठी असं वाटतं की नाही आपण याच्यातून थोडं दूर राहावं. कारण टेलिव्हिजन इंडस्ट्री वेगळी आणि आपली एंटरटेनमेंट इंडस्ट्री वेगळी. टेलिव्हिजनमध्ये काम करताना फार वेगळं काम केलं आम्ही, कारण तिथे गरज वेगळी असते. तुझे मार्केटिंग, सेल्स आणि काय विकलं जातं इथे लक्ष दिलं जातं जास्ती. पण माझ्या मते स्टेजवर सुद्धा तुम्हाला ते करता येते, हे आम्ही प्रूव्ह केलंय. की तुम्हाला करायचं असेल, तुमचा वेगळेपणा जपायचा असेल तर तुम्हाला तो जपता येतो. आणि तो आम्ही साधारण 12 वर्षापूर्वी जेव्हा म्हटलं की अभंगरंग सुरू केला, सावरकर सुरू केला, कबीर केला आम्ही. कबीर लोकांना कळावा म्हणून धनश्रीने मराठीतून केलं. की त्यांची पदं सगळी हिंदीतली आहेत, ती तर होतीच, ती आहेतच, पण या सगळ्याचा अर्थ मराठीतून कळावा. त्या म्हणून तो कबीर आम्ही मराठीतून केला. तर असं काहीतरी काम करायला मिळालं. त्याच्यानंतर बाबा आणि पाडगावकर यांचे एकत्र 55 कार्यक्रम मला करता आले. शुक्रतारा मंदार बारा या नावाने केले आम्ही. ते माझं भाग्य की पाडगावकरांसारखी व्यक्ती त्यांच्याबरोबर इतकं 3-4 वर्ष सतत राहिलो. कारण आम्ही ट्रॅव्हल करायचो तर बाबांचंही वय झालेलं होतं, पाडगावकरांचं वय त्यांच्यापेक्षा जास्ती होतं, 4-4.5 वर्ष. म्हणून माझं भाग्य की त्या दोघांच्या रूम मध्ये मी झोपायचो, त्यांना काही लागलं वगैरे कधी, मग त्यांच्या गप्पा ऐकायला मिळाल्या ज्या कधी स्टेजवर एरवी ऐकायला मिळणार नाही. कारण बाबा पाडगावकरांना खूप मानायचे, म्हणजे त्यांना एक अप्रतिम कवी म्हणून मानायचे, त्यांना वडिलांच्या स्थानी मानायचे आणि त्यांना म्हणजे गुरुसारखेच होते बाबांच्या, आणि मित्रही होते ऍट द सेम टाइम. आणि त्यांनी गाणी लिहिली, तो एक किस्सा आहे ना, तो आवर्जून आपण ह्या ह्याच्यात सांगूया की फक्त बाबांसाठीच गाणी लिहिली, म्हणजे अरुणजींसाठी गाणी, मॅक्झिमम गाणी त्यांनी लिहिली. म्हणजे असं नाही की बाबा शुक्रतारा बाबांसाठी लिहिलं, पण नंतरची जी गाणी ते लिहित गेले तर त्या संगीतकारांनी सगळी गाणी बाबांकडेच आणली. मग ते या जन्मावर असो, अखेरचं येतील माझ्या वस्तू, भेट तुझी माझी स्मरता असो, त्याच्यानंतर जपून चाल पोरी जपून चाल, किती गाणी, म्हणजे हात तुझा हातातून, पहिलीच भेट झाली, यू नेम इट. म्हणजे असं म्हणतात की मंगेश पाडगावकरांची सगळी पॉप्युलर गाणी म्हणजे दातेसाहेबांची गाणी, आणि दातेसाहेबांची सगळी पॉप्युलर गाणी म्हणजे मंगेश पाडगावकर. म्हणजे आपण जसं बाबूजी आणि गदिमा म्हणतो तसं यांचा ऋणानुबंध होता, अरुणजी आणि मंगेश पाडगावकर. वा, कमाल. तर आता पुढचं फ्युचर प्लॅन्स काय आहेत, म्हणजे आता मुलाखतीच्या आपण अखेरीस आलेलो आहोत, तर पुढे माणिक एंटरटेनमेंट कडनं आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे? माणिक, मी एक माझं असोसिएशन परत आता मंगेशकरांशी होत आहे, आणि मीनाताई मंगेशकर मध्यंतरी मला भेटल्या, आणि ते आता 93 वर्षाचे होणार आहेत. आणि मला असं वाटतं की मंगेशकरांमध्ये सगळ्यात जास्ती वय असलेल्या आता त्या होणार, कारण लताबाई 92 नंतर गेल्या, त्यांच्या आई माझ्यामध्ये 90 मध्ये गेल्या, 90. त्यांचे वडील तर फारच लवकर गेले, आणि बाकी सगळे लोक तर लहान आहेत त्यांच्यापेक्षा. पण आता मीनाताई सगळ्यात मोठ्या वयाने होणार आहेत, आणि त्यांनी मला मध्यंतरी त्यांना भेटायचा योग आला, तर त्यांना मी म्हटलं की तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम व्हायला पाहिजे. तुम्ही जे अप्रतिम संगीत दिले, ज्याच्यात लताबाई पण गायल्या, उषाताई गायल्या, तर त्या तयार झाल्यात, आणि त्यांचा कार्यक्रम आम्ही त्यांच्या गाण्यांचा आणि लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा, म्हणजे संगीतकार म्हणून दोघी बहिणी, असा कार्यक्रम आम्ही 21 सप्टेंबरला मुंबईत करतोय. तर त्या स्वतःही येणार आहेत तेव्हा, तर तो करायचा योग येतोय. शुक्रताराचा 100वा प्रयोग आता लवकरच होईल, तो होणारच आहे. आणि त्या दरम्यान आम्ही म्युझिकली पण, आता ऑडिओ इंडस्ट्री संपली आहे जवळजवळ, पण तरी सुद्धा आम्ही काहीतरी वेगळं करत असतो मधून मधून. आम्ही ठरवलं यावर्षी की मला माझ्या वडिलांचं गाणं करायचं होतं, तर बाबांवर माझ्या एका मैत्रिणीने आमच्या, अनुराधा वापणकर, तिने गाणं लिहिलं, आणि बाबांच्या काही पॉप्युलर गाण्यांचे शब्द विणून तिने ते गाणं लिहिलं, आणि ते गाणं अशोक पत्की यांचं संगीत आहे. मला एक खूप आनंदाची गोष्ट वाटते की पत्की साहेबांचं संगीत मला याच्यासाठी हवं होतं एक, कारण बाबा मला म्हणायचे की
मी इतकं काम केलं, इतक्या मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलं, पण पत्की साहेबांबरोबर मी काम नाही करू शकतो, याचं मला फार दुःख आहे. तर ते माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी म्हटलं की नाही, मी पत्की साहेबांकडून हे गाणं करून घेईन, बाबा जिकडे कुठे असतील त्यांना आनंद मिळेल त्याचा. तर हे गाणं माझ्यासमोर आलं, अनुराधांनी लिहिलेलं, पत्की साहेबांनी संगीत दिलं. आणि कोण गाणार? तर मंदार आपटे, दुसरं कोणी नाही. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आज इतका जमिनीवर असलेला, इतका सच्च्या सुराचा कलाकार दुसरा कोणी नाही. तर तोच भाग्य आहे मला की त्याच्यावर मी काम इतकं करू शकतोय. आणि ते गाणं मंदारनी म्हटलं, आणि माझी इच्छा आहे की जाता जाता प्रेक्षकांनी ते गाणं ऐकावं. आणि खरंच इतकं भावपूर्ण आहे ते गाणं. माझ्यासाठी तर आहेच, माझ्या वडिलांवर लिहिलेलं गाणं आहे, पण अनुराधा मापणकरनी लिहिलं आणि पत्की साहेबांनी संगीत दिलं आणि मंदारनी गायलेलं. कमालीचं गाणं आहे. तर आपण लोकांना हे ऐकूया नक्की. नमस्कार. माझे वडील अरुण दाते यांच्या 90व्या जयंतीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी एक आगळं गाणं घेऊन आलो आहे. हे गाणं लिहिलंय आमची मैत्रीण अनुराधा मापणकर हिने. ह्याचं संगीत केलंय प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांनी, आणि गायला आहे आमचा नवा शुक्रतारा मंदार आपटे. आपण हे गाणं ऐकताना तुम्हाला जाणवेल की बाबांच्या प्रसिद्ध गाण्यांचे छोटे छोटे शब्द घेऊन अनुराधा मापणकरने हे गाणं विणलेलं आहे अक्षरशः. मी नशीबवान आहे की माझ्या आजोबांचं गाणं मी माझ्या या हयातीत करू शकलो, जे मंदारनीच गायलं होतं, पाडगावकरांचं गाणं, आणि माझ्या वडिलांचं गाणं मी माझ्या हयातीत करू शकलो. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आपण ऐका, आपल्याला नक्की आवडेल. तुझा हातातून आहे अजूनी भासतो. हात तुझा हातातून आहे अजूनी भासतो. शुक्र तारा धरेवरचा आज नभातून हासतो. हात तुझा हातातून आहे अजूनी भासतो. उदासल्या स्वर गंगेच्या मी काठावरती आहे. उदासल्या स्वर गंगेच्या मी काठावरती आहे. अजूनी परी तो सूर तुझा जो ओठावरती आहे. संधी काली मावळता तो सूर्य जरा मुसमुसतो. शुक्र तारा धरेवरचा आज नभातून हासतो. हात तुझा हातातून आहे अजूनी भासतो.
भातुकलीच्या खेळामधले कुणी न आता उरले. भातुकलीच्या खेळामधले कुणी न आता उरले. अष्टकरानी दिधले परिजे आयुष्याला पुरले. सूर तो मागू सांग कसा मी तुझाच आहे खास तो. शुक्र तारा धरेवरचा आज नभातून हासतो. हात तुझा हातातून आहे अजूनी भासतो. दिसन कळतही सरतो पण ती रात्र ही मोठी वाटे. दिसन कळतही सरतो पण ती रात्र ही मोठी वाटे. सांज वेळी डोळ्यामधूनी धुके उदास ते दाटे. पौर्णिमेचा चंद्र तरीही स्वरा स्वरातून दिसतो. शुक्र तारा धरेवरचा आज नभातून हासतो. हात तुझा हातातून आहे अजूनी भासतो. आणि माणिक एंटरटेनमेंट हे नाव मला माणिक वर्मांवरूनच नाही, माझी आजीचं नाव पण माणिक. ओके. हा हा. आणि माझी आजी आजतागायत माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती. माझी आजी, माझी आई, माझे वडील. आणि मला असं वाटतं की खूप भाग्य लाभलं मला की मला अशी आजी मिळाली, असे आजोबा मिळाले, असे वडील मिळाले. म्हणजे ते अरुण दाते होते म्हणून मला नाही, ते व्यक्ती कसे होते मला माहिती आहे म्हणून मला त्याचं जास्ती हे वाटतं की हेवा वाटतो की मी त्यांचा मुलगा आहे. आणि त्यांचा आवाज तुमच्या गळ्यात उतरलाय, म्हणजे गाण्याचा नसला असं म्हणतात लोक की बोलण्याचा. आणि मी त्यांना अगदी असं कोणी म्हटलं की लगेच सांगतो की हा फक्त बोलण्याचा आवाज आहे, गाण्याचा याचा काही संबंध नाहीये. तसं तू मला फोन केला होता पहिल्यांदा, तर तू म्हणालीस की अरे किती दातेदारांसारखा आवाज आहे. तेव्हाही मी तुला म्हटलं होतं की हा फक्त बोलण्याचा आवाज त्यांच्याकडून थोडाफार आलाय. वा, कमाल आहे. तो आशीर्वाद आहे त्यांचा. आशीर्वादच आहे, प्रश्नच नाही. खूप आज आनंद झालाय. तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी सुंदर छान मुलाखत दिलीत आम्हाला. तुमचा वेळ उपलब्ध करून दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. कधी बोलव, मी यायला तयार आहे. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये अतुल अरुण दाते यांच्याशी संवाद साधला. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.